आपल्या घरात दररोज लोबान जाळण्याची परंपरा खूप जुनी आहे. भारतीय संस्कृतीत लोबानाचा सुवास केवळ वातावरण सुगंधित करण्यासाठी नाही, तर नकारात्मक ऊर्जा दूर करून देवता प्रसन्न करण्यासाठी केला जातो. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार लोबान जाळणे हे ग्रहदोष कमी करून घरात शांती, समृद्धी आणि सकारात्मकता आणते. आपलं घर म्हणजे आपली ऊर्जा आणि लोबान ही त्या ऊर्जेला शुद्ध करणारी शक्ती आहे. चला जाणून घेऊया यामागचं ज्योतिषशास्त्र काय सांगतं. तुम्हाला माहिती आहे का, फक्त काही मिनिटं लोबान जाळल्याने घरातील नकारात्मकता नाहीशी होते आणि ग्रहदोषी शांत होतात. चला तर मग पाहूया हे 30 रहस्यमय फायदे. घरामध्ये लोबान जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, राहत्या जागेतील वास्तुदोष कमी होतात, शनी व राहू केतूचे दोष शांत होतात, देवी देवतांची कृपा प्राप्त होते, ध्यान आणि पूजेसाठी योग्य वातावरण तयार होते, मन शांत आणि स्थिर होतं, मानसिक ताण कमी होतो, चिडचिडेपणा व राग कमी होतो, घरात आनंद व उत्साह वाढतो, अपस्मार नजरदोष दूर होतो, आर्थिक प्रगतीस अनुकूल ऊर्जा निर्माण होते, ग्रहबाधा कमी होते, अचानक येणारे अडथळे दूर होतात, आरोग्यदायी वातावरण तयार होते, झोप नीट लागते, आत्मविश्वास वाढतो, घरातील तंटे आणि वाद कमी होतात, घरातील सदस्यांमध्ये प्रेम वाढते, शुभ ग्रहांची स्थिती सुधारते, नकारात्मक विचार दूर होतात, पितृदोष कमी होतो, व्यापारात अडथळे दूर होतात, करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग खुला होतो, भूतप्रेत बाधा दूर होते. लोबान देवघरात जाळल्यास पूजाफळ अनेक पटीने वाढते, घरातील वातावरण अधिक पवित्र होते, मन आणि शरीरातील आळस नाहीसा होतो, सकारात्मक विचार वाढतात, ग्रहांची अनुकूलता प्राप्त होते, समृद्धी, शांती आणि सौभाग्य वाढते. लोबान कधी जाळावे हे योग्य वेळ जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळी जाळल्यास त्याचा प्रभाव अनेक पटीने वाढतो. लोबान जाळण्याची योग्य वेळ आणि दिवस. सकाळी सूर्योदयानंतर, दिवसाची सुरुवात शुद्ध ऊर्जेने करण्यासाठी देवपूजेनंतर किंवा घर साफ केल्यानंतर जाळणे सर्वोत्तम. सूर्यदेव, श्री विष्णू आणि आई लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर ही वेळ नकारात्मक शक्ती सक्रिय होण्याची मानली जाते. लोबानचा धूर घरातील नकारात्मक ऊर्जा, भूतप्रेत बाधा दूर करतो. संध्याकाळी दीप प्रज्वलनानंतर जाळल्यास विशेष शुभ मानले जाते. पूजा, जप किंवा ध्यान करताना लोबानचा सुगंध मन शांत करून एकाग्रता वाढवतो, वातावरण शुद्ध होते आणि देवतेची ऊर्जा सहज प्रकट होते. लोबान जाळण्यासाठी महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी. सोमवार मनशांती आणि चंद्रदोष निवारणासाठी, गुरुवारी गुरुग्रह बळकट करण्यासाठी, शनिवारी शनिदेव आणि राहुकेतू दोष शांत करण्यासाठी अतिशय शुभ. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी, या दिवशी लोबान जाळल्यास पितृदोष, दृष्टीदोष आणि ग्रहबाधा दूर होते, वातावरण शुद्ध आणि पवित्र राहते. काही महत्त्वाच्या 4 सूचना आहेत. लोबान जाळताना तांब्याची किंवा मातीची धुपाटी वापरा. जळताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय जप करा. धूर थेट चेहऱ्यावर किंवा अन्नाजवळ जाऊ देऊ नका. लहान मुलं व वृद्धांच्या जवळ फार वेळ धूप ठेवू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आणखी धार्मिक आणि ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.